नाशिकचा आशिक अशी काही करमत केली की सोशल मीडियावरती त्यांच्या व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय. कुठली तंत्रमंत्र विद्या करायचा काय माहिती नाही. कुठल्या तरी एखाद्या जत्रेतला 13 रुपयाचा एक नाग आणला, म्हणे कातड गितड त्याला घातला आणि स्वतःच्या गळ्यात घेतला आणि महिला मंडळांना सांगितलं की मला नाग देवता प्रसन्न आहे बघा. आणि मग नाग प्रसन्न आहे म्हणल्याच्या नंतर या बाबानं महिलांच्या हातून स्वतःच्या नागोबाची पूजा करून घेतली. बरोबर आहे का? म्हणजे एवढी चमत्कारिक हा बाबा होता, पण जेव्हा बाबाचं भिंग फुटलं तेव्हा बाबा सुद्धा चांगला फोडला म्हणे. बरं, याच महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकरांसारखे काही लोक आपल्याकडे होते ज्यांनी अंधश्रद्धेला मुळापासून उपटून फेकून टाकण्याचा खूप सारा प्रयत्न केला. कॉम्रेड पानसरे सुद्धा असतील, परंतु त्यांच्या प्रयत्नामुळं आज या महाराष्ट्रामध्ये कायदा आहे. आणि हा कायदा नेमका काय सांगतो आणि अशोक खरात सारख्या माणसांवरती त्या ठिकाणी नेमके कोणते गुन्हे दाखल करतं ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रथम त्या ठिकाणी स्वागत करत आहे. पाहूयात आपण अंधश्रद्धा निर्मूला संदर्भात कायदा नेमका काय सांगतो आणि अशोक खरात यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार आणि अशोक खरात सुटणार का घरातच त्या ठिकाणी बसणार ते आज आपण बघूयात. बघा, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा आहे, जादूटोना प्रतिबंधक कायदा 2013. साधारणतः या भाषेत आपण या कायद्याला म्हणतो. त्याचं खरं नाव काय तर महाराष्ट्र मानवी बळी अन्य अमानवी अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक कायदा, हे कायद्याचं नाव. हा कायदा आपल्याकडे आला. या कायद्याचा नेमका उद्देश काय? गुन्हेगारी कृत्यांवर त्या ठिकाणी आळा घालणे हे एवढंच काम नाही, तर या कायद्याचं काम आहे गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालतानाच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि नागरिकांचे संरक्षण करणे, हा कायदा सांगतो. बघा, नागरिकांच्या हक्कांचं तर रक्षण होतच, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचं सुद्धा काम या कायद्याअंतर्गत केलं जातं. मग आता हा कायद्याची कलमं काय, हा कायदा नेमका काय सांगतो ते बघूयात आपण. लक्षात घ्या. बघा, या कायद्यानं कशा कशावरती बंदी घातलेली आहेत आणि कशा कशावरती बंदी लादली ते आपण प्रथमतः या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा, आता महाराष्ट्र जो कायदा आहे आपल्याकडे जादूटोना प्रतिबंधक कायदा, तर जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार नेमकं कशावर बंदी आहे आणि आपला जो अशोक खरात स्वतःच्या घरात जे कुटाणे करायचं तो या कायद्याच्या कक्षेत येतो का ते बघायचं. आता कायद्यानुसार नेमकी कशावर बंदी आहे आणि कोणता गुन्हा समजला जाईल हे आपण बघूयात. पहिला कलम काय सांगतं, पहिला मुद्दा काय आपला, तर मानवी बळी देणे किंवा देण्यासाठी प्रवृत्त करणे असं आढळून आलं तर पक्का बसतो. लक्षात घ्या, मानवी बळी देणे किंवा देण्यासाठी प्रवृत्त करणे. आपल्याला तापत, तुम्ही तर व्हिडिओज पाहिले फक्त, अजून खोदून खोदून विचारल्यावर मानवी बळी देण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीनं मागचा पुढचा विचार केला नाही. म्हणजे बाबा 12च्या भावात जाणार अशोक बाबा. बरं, 2, भूतबाधा काढण्याच्या नावाखाली मारहाण किंवा छळ करणे. भूतबाबा कुणाच्या अंगात आला की बाबानं झोडपला, म्हणजे भूतबाबा काढण्याच्या नावाखाली मारहाण किंवा छळ करणे हे सुद्धा या कायद्यात समाविष्ट आहे. चमत्कार, इकडे बघा महत्वाचा मुद्दा आहे, चमत्कार. आता बाबानं ते एवढे चमत्कार दाखविलेत की ते चमत्कार आम्ही सुद्धा आता व्हिडिओवर मध्ये बघितले आणि काही काही ना ते चमत्कार अजूनही बघाच वाटायलेत. तर बाबानं अनेक चमत्कार केलेत. अलौकिक शक्तीचा दावा करून फसवणूक करणे, इथं तर पक्का बसते. काहून? अशोकरावांनी म्हणजे अशोक खरातांनी अलौकिक शक्तीचा दावा केला होता. नागदेवता प्रसन्न आहे म्हणे. हो, बिलांची नागिन निघाली ऑफिसमध्ये. मग चमत्कारही दाखवला आणि अलौकिक शक्तीचा दावाही बन केला, म्हणजे अजून पक्का घोडा. बर, महिलांना चेटकीन ठरवून छळणे, अघोरी अमानवी विधी करणे. अमानवी विधी करणे, बाबाची विधी तर मी ऐकली, कोणतं ओशोनं वाटर होतं, स्वतःचा मुताडा लोकांना पाजला. अहो, त्याच्यापेक्षा अगोदर माहितीये का, हे पिणारे खऱ्या अर्थाने ना याच्या डोसक्यात माणसाचं शेण भरले. हो, लावलंच तोंडाने, घेतलंच नळ तोंडामध्ये, हो, आणि घेतलंच नळाचं पाणी. एवढं कळत कसं नसेल एवढं? हा, मग अघोरी अमानवी विद्या तर केलीच बाबानं. काय काय केलं ते देव जाणे, आपल्याला माहितीच नाही आता. परंतु ह्या सगळ्या सोडून एक गोष्ट लक्षात घ्या, श्रद्धा आणि धार्मिक आचरण यावर मात्र बंदी नाही. मित्रांनो, मानवी बळी देण्यावर, भूतबाधा काढण्यावर, चमत्कार,
अलौकिक शक्ती किंवा एखाद्या महिलेला चटकीन ठरवून तिची छळवणूक करणे किंवा अमानवी विधी करणे, हे सर्व कलम या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन आहेत, या कायद्याअंतर्गत येतात. पण एक गोष्ट आवर्जून घ्यायची, श्रद्धा किंवा धार्मिक आचरण यावर बंदी नाही. आता काही लोक म्हणतील तुम्ही कपाळाला कुंकू लावलं, श्रद्धा आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 ते कलम 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि त्याच कलम 25 ते 28 मध्ये धर्माचं मुक्तपणे आचरण आणि प्रकटीकरण करण्याचा अधिकार आहे. मग कदाचित मी समजा हिंदू असेल किंवा मी हिंदू म्हणून कपाळावर कुंकू लावलं तर ही वैयक्तिक बाब झाली, याला अंधश्रद्धा म्हणू शकत नाहीत. हे आचरण झालं धार्मिक, ही श्रद्धा झाली. एखाद्या देवी देवतावर आपली श्रद्धा असू शकते, श्रद्धा असू शकते, याला अंधश्रद्धा मानता येत नाही. कारण संविधानाचा जो सरनामा आहे, या संविधानाच्या सरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 5 स्वातंत्र्य दिलेत: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. घटनेनं श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं, परंतु घटनेनं अंधश्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. बाबांवर अनेकांची श्रद्धा असेल, पण बाबांना अंधश्रद्धा पाळली, इथंच चुकलं ना. बरोबर आहे का? मग प्रत्येकाला, एखादा मुस्लिम व्यक्ती असेल तर डोक्यावर टोपी घालू शकतो, कारण घटनेनं धर्माचं आचरण करण्याचा अधिकार दिलाय. हिंदू व्यक्ती असेल तर मंदिरामध्ये जाऊ शकतो, पूजा म्हणू शकतो, आरती म्हणू शकतो, दिले स्वातंत्र्य. चर्चमध्ये जाता येईल, स्वातंत्र्य आहे, घटनेनं दिलाय अधिकार. पण अंधश्रद्धेचा दिलाय का? नाही. मग हे लक्षात घ्या, अंधश्रद्धेवरती बंधनं घातलेत, म्हणून श्रद्धा किंवा धार्मिक आचरण यावर बंदी नाही. याच्यावर बंदी घातली का? नाही. बरं, आता हा कायदा तुम्हाला माहित झाला. अशोक खरातला नेमका गुन्हा दाखल करून कोणती शिक्षा होणार, किती शिक्षा होणार, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायला भेटल. की कायद्यानुसार नेमकी बंदी तर कळाली आपल्याला कशा कशावर बंदी, पण शिक्षा काय, तर शिक्षा आपण बघू शकतो. बघा, जादूटोना कायदा 2013 नुसार, या कायद्यानुसार नोंदवले जाणारे गुन्हे हे सर्वप्रथमतः लक्षात घ्या, दखलपात्र आणि अजामीनपत्र स्वरूपाचे आहेत. तो तो बसला मधात, अजामीनपत्र स्वरूपाचे आहेत. अलग. पण कायद्यात आपल्या किमान 6 महिने कारावास, किमान 6 महिने आणि कमाल 7 वर्षाची तसेच दंडाची शिक्षा आहे. बघा, कोण्या कायद्यानुसार? हा जो आपला कायदा आहे, जादूटोना प्रतिबंधक कायदा 2013, या कायद्यानुसार कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 7 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी कारावास आहे आणि दंडाची शिक्षा आहे. अलग लक्षात. मग तुम्ही म्हणसाल खरातांनी एवढी करामत केली आणि तो 7 वर्षात का? तर खरातांवर जे गुन्हे दाखल झाले ते 1 नाही 2 नाही 3 गुन्हे दाखल झालेत. खरातांवर गुन्हे किती दाखल आहेत? 3. नाशिक नावाच्या जिल्ह्यातल्या सरकारवाडा नावाच्या पोलीस स्टेशन मध्ये खरातांवर वेगवेगळ्या प्रकरणात 3 गुन्हे दाखल झालेत. त्याच्यामध्ये पहिला तर हाच जादूटोना कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल आहे. दुसरा लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि छळ या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आणि सर्वात महत्वाचा गुन्हा दाखल आहे एका घटस्फोटित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर केलेला अत्याचार. आणि त्याचबरोबर अजून एक गर्भवती महिला जिच्यावर सुद्धा त्याने अत्याचार केला, त्या कायद्याअंतर्गत सुद्धा अशोक खरातवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच घटस्फोटित महिला, गर्भवती महिला यांच्यावरती अत्याचार असेल, त्याच्यानंतर जादूटोना कायद्याअंतर्गत सजा असेल, आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं अजून एक गुन्हा दाखल आहे. इसका मतलब बाबा लंबा जाएगा भी लंबा. अलग लक्षामध्ये हा कायदा आहे. बघा, आता सर्वात महत्वाचा विषय तुमच्या समोर मी घेऊन येतोय तो असा की बाबा अशोक खरात हा एक ज्योतिष होता. बऱ्याचेच हात हातात घेऊन भविष्य सांगायचा. मग ज्योतिष सांगणं हा गुन्हा आहे का नाही? सर्वात महत्वाचा मुद्दा, ज्योतिष सांगणे हा गुन्हा आहे का? ज्योतिष सांगणे हा गुन्हा आहे का? तर अजिबात नाही. ज्योतिष सांगणे हा गुन्हा नाही. ज्योतिष पाहून एखाद्याची कुंडली पाहणे, ग्रह तारे नक्षत्राच्या आधारे एखाद्याचे भविष्य सांगणे, कुंडली बघणे, पत्रिका बघणे यावरती कुठला गुन्हा नाही. कारण ज्योतिष पाहणे हे वैयक्तिक श्रद्धेअंतर्गत आणि वैयक्तिक कक्षेच्या अंतर्गत येतात. त्यामुळे याच्यावरती बंदी नाही. हा आवर्जून मुद्दा, ज्योतिष पाहण्याच्या नावाखाली किंवा एखाद्याचं भविष्य सांगून त्याच्या मनात भीती निर्माण करून
त्याच्याकडून पैसे काढणे आणि त्याची फसवणूक करणे असं जर असेल तर गुन्हा आहे. म्हणजे एखाद्याचं ज्योतिष पाहून भीती निर्माण करणे. उदाहरणार्थ ज्योतिष पाहायचं सांगायचं, जर तुम्ही ही विधी केली नाही, हा होम हवन केला नाही, ही पूजा अर्चना केली नाही, हा बळी दिला नाही, तुमचा नवरा मरल. ही भीती निर्माण करून ज्योतिषाच्या नावा करून पुढच्या व्यक्तीची शुद्ध फसवणूक हा मात्र गुन्हा होतो. म्हणजे थोडक्यात ज्योतिषाच्या नावाखाली तुम्ही एखाद्याची फसवणूक करत असाल, भीती निर्माण करत असाल तर लंबा जाएगा. म्हणजे बरोबर कायद्याच्या चौकटीत बसणार आणि गजाच्या आड होणार. म्हणून ज्योतिष पाहणं गुन्हा नाही, पण ज्योतिष पाहण्याच्या नावाखाली कोणाला गंडवणं हा मात्र दंडनीय अपराध ठरतो. लक्षात घ्या. आणि नेमकं अशोक खरांच्या ह्या बाबतीत हेच झालं की ज्योतिष पाहण्याच्या नावाखाली अनेकांना गंडवण्याचं काम केलं. अनेक मोठे मोठे नेते, मंत्री, संत्री अडकलेत. बाकीच्याची नावं मी घेत नाही, कारण नावं घ्यायची गरज नाही. फोटो तुमच्यापर्यंत येतं, अजून लय काही काही येणार आहे. तर असो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच त्या ठिकाणी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि असेच कायदे अभ्यासाचे असेल तर नक्कीच घुगे सर या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.